बाहेर कुठे जाताना कोण कधी भेटेल सांगता येत नाही. तर हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आजचा व्लॉग फोरमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि चॅनलचं नाव आहे माझ्या पूजा ऋषीस वर्ल्ड. आणि हे नाव एक माझं आहे आणि एक माझ्या मुलाचं आहे, म्हणून मी आमच्या दोघांचं नाव एकत्र जुळून चॅनलला नाव दिलं आहे. कसं वाटलं चॅनलचं नाव तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मी बाहेर गेली होती तर मला कोण भेटलं आणि त्यांनी मला काय विचारलं, तर मी आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर मागचे 2 ब्लॉग म्हणजे मागचे 3 ब्लॉग बघितले नसेल ना, तर ते जाऊन चॅनलला नक्की बघा, जेणेकरून माझे पुढचे ब्लॉग तुम्हाला कळणार आणि समजणार. तर आजच्या ब्लॉगमध्ये तेच की भांडे रोज सकाळी घासावे लागतात, कारण की रात्री काही जमत नाही मला घसणं. आधी जमायचं जी सासरी, पण इकडं काही जमत नाही मला, तर म्हणून मग सकाळी आवरावे लागतात पसारे वगैरे. आणि पोरं तर खूपच जास्त त्रास देतात, पण इट्स ओके. काय पोरं असतात मग त्रास देणारे, प्रत्येक लहान बाळ त्रास देत असतं, तर त्यांना ते सहन करून आपल्याला कामंही आवरावं लागतात. अजून ते स्कूलला पण नाही गेले, म्हणजे अजून ते 2.5 वर्षाचे, त्याच्यामुळे मग थोडंसं स्कूल कधी चालू झाले पुढं त्यांचे 1-1.5 वर्षांनी, तर मग कदाचित थोडा वेळ जास्त भेटेल ते स्कूलला राहणार. तर आता कसं दिवसभर घरातच असता, म्हणून खूप मग कुरकुर वगैरे चालती त्या बाळांची, मग मारहाण चालती त्यांची, एकमेकांना मारता, मला खूप जाऊन लक्ष द्यावं लागतं. तर मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मला आज कोण भेटलं होतं, तर आज मी बाहेर गेली होती गावामध्ये, काही काम होतं. तर मला ओळखीच्या एक मावशी भेटल्या होत्या, शेजारच्याच होत्या. तर त्या मला बोलल्या की कसं काय इकडं, काय असं तसं विचारलं. तर मग मी विचार केला, म्हटलं खोटं कशाला सांगायचं की सहज आली किंवा असं होतं तसं होतं. म्हटलं हे सांगण्यापेक्षा जे काय खरं आहे ते सांगावं म्हटलं. तर मग मी त्या मावशींना सांगितलं, म्हटलं असलं काही प्रॉब्लेम आहे सासरी, मानसिक त्रास होतो वगैरे, त्रास देतात थोडंसं, तर त्याच्यामुळे बाळ रडतं माझं वगैरे ते बघता, तर मग बाळावर परिणाम चांगला होत नाही, त्याच्यामुळे मग आली मी इकडं. तर मग ते समजून घेतले मी त्यांना, जसं शॉर्टमध्ये सांगितलं तर त्यांना कळून गेलं, कारण की ते आपल्यापेक्षा वयस्कर आहे आणि त्यांनी पावसाळी जास्त बघितली तर त्यांना एवढं कळून जातं की का आलेली आहे. मग त्यांना सांगितलं, मग त्यांनी मला समजावलं, असू दे होईल चांगलं, होत राहतं असं तसं मला त्यांनी समजावलं. आणि म्हटलं की ये घरी वेळ भेटला तर. मग असं ते बोलून मग निघाले आणि मी पण निघाली. तर माझं कसं आहे, मला कोणी जरी भेटलं ओळखीचं तर मग खोटं नाही सांगता, जे आहे ते खरं सांगून द्यावं, जेणेकरून पुढच्या वेळेला नेक्स्ट भेटलं तर त्यांना असं वाटेल ना की हिने खोटं सांगितलं बा, हे असं तसं नाही. जे खरं आहे मी ते सांगून देते, कारण की खरं सांगायला कसली लाज आणि कसलं काय. तर जे काय खरं आहे मी ते सांगून देते, कारण की गुन्हेगार घाबरतो, मी कशाला घाबरू. तर मग मी जे काय आहे ते रिअल, जे काय सत्य ते सांगून देते. ओळखीचे आपल्याला ओळखतात तर ते आपलं समजून घेतात, आणि ज्यांना काय असेल ते त्यांच्याकडे, बाकी आपल्याला काय त्याचं. तर असं आज मला एक मावशी भेटल्या होत्या ओळखीच्या, तर त्यांच्याशी असं बोलणं झालं आज. तर जरी ओळखीचं कोणी भेटले आणि जरी असं विचारलं, तर कदाचित मी किती जरी असं म्हटलं की मी आता स्ट्रॉंग आहे आणि काही इतकं लक्ष द्यायचं, तरी पण मनाला गोष्टी लागतात ना शेवटी. मन असं दुखतंच ना की ही गोष्ट सांगण्यापेक्षा माझे जर असे दिवस असते की मी असं सुखात आली असती माहेरी, आणि मला कोणी जरी भेटलं असतं आणि मला विचारलं असतं की कसं आहे काय, तर मला ते किती आनंद झाला असता सांगताना की नाही माझं खूप छान आहे आणि माझ्या ह्या कारणामुळे मी इकडे आलेली आहे आणि माझं सगळं चांगलं आहे वगैरे, तर किती हॅपीनेस वाटते सांगताना. नसो नशीब, काय आपण म्हणणार त्याच्यामध्ये. तर
असं काही घडत असतं जीवनामध्ये. रडायला येतं, मला खूप रडायला येतं, पण मग मी एकट्यामध्ये रडून घेते. मला असं सामने रडायला अजिबात आवडत नाही. आधी रडायची मी, डायरेक्ट सामनेच रडून घ्यायची, पण मग आता काय रडून फायदा आहे सामने. मला असं एकट्यात रडलं आणि मन मोकळं होऊन जातं माझं, म्हणजे असं एकट्यामध्ये रडून. तर म्हणतं ना की जेवढं रडतो माणूस, जेवढे दुःख भोगतो तेवढं स्ट्रॉंग होतो, तेवढे अनुभव भेटतात जीवनाचे. तसंच माझ्यासोबत काही झालेलं आहे. तर कदाचित मला काही गोष्टींचं इतकं लागत नाही. असं वाटतं की आता जे आयुष्य दिले तसं ते सुखात जगावं असं वाटतं मला, बस बाकी काही नाही. तर मी आज संध्याकाळची तयारी करत होती कारल्याची. तर मी इकडं कारले वगैरे कापून घेतलेले आणि त्याच्यामध्ये मीठ वगैरे मी लावते, जेणेकरून तो कडूपणा कमी होऊन जातो, मीठ वगैरे भरले की त्याच्यामध्ये. आणि नंतर मग मी थोडं अर्धा तास ठेवल्यावर मग ती उकळी घालून घेते त्या कारल्याला. तुम्हालाही हसायला आलं असेल ना, मलाही आलं. तर हा माझा आवाज आहे, पण तो बेबी व्हॉईसमध्ये मी केला होता. तर कारलं झाले रात्रीचं. तर कसा वाटला आजचा व्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असं हसत राहा, स्वतःला खुश ठेवा. तोपर्यंत बाय बाय.